Namaste, I am Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत डिसेंबरसाठी गायडन्स काय आहे तुम्हाला. 2024 आता संपत आलाय, हा शेवटचा महिना राहिला. या शेवटच्या महिन्यात एंजल्स तुम्हाला काय गायडन्स देतात, काय लेसन तुम्ही लर्न केला पाहिजे तुमच्या राशीनुसार आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी आपण बघणार आहोत की काय एंजल गायडन्स देतात, काय लेसन तुम्ही शिकला पाहिजे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला सुरुवात करूयात आता राशीचक्रातल्या पहिल्या राशीला म्हणजेच मेष राशीला. मेष राशीच्या लोकांसाठीचा जो मेसेज आहे, जो लर्निंग आहे, तो इनडिसिजन आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की तुम्ही तुमचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकत नाहीये किंवा तुम्ही निर्णयांना घेण्यासाठी लांबवण्याचा प्रयत्न करताय, तिथे तुम्हाला काम केलं पाहिजे. तुम्हाला तुमचं इंट्युशन, तुमचे स्किल्स, तुमचे गट फिलिंग्स, तुमचे लॉजिक या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आणि तुम्हाला जी अस्थिरता येते, निर्णय घेण्यामध्ये जी अस्थिरता येते ती कमी करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही ही निर्णय घेण्यातली अस्थिरता कमी कराल, तुम्ही फास्ट डिसिजन घ्याल, विचारपूर्वक निर्णय घ्याल, त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये प्रॉस्पेरिटी येताना दिसते, त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स येताना दिसतो. त्यामुळे या इनडिसिजन्सवर किंवा जो इनडिसायसिव्हनेस आहे, जो आपल्याला वाटतो की आपण एक फर्म नाही राहू शकत आहे, ठाम गोष्टी नाही करू शकत आहे, त्यावर तुम्हाला लॉजिक आणि तुमचं इंट्युशनवर काम केलं पाहिजे. स्पेशली तुमचे इंट्युशन्स तुम्हाला बरोबर गाईड करतील, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे 2025च्या प्रवासात पुढे जाताना. वृषभ राशी म्हणजेच टॉरियनसाठीचा जो मेसेज आलाय तो आलाय की तुम्हाला जे लर्निंग आहे, जी गोष्ट तुम्हाला करायची, जे पुढं तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहे, ती म्हणजे तुम्हाला फॉरगिव्ह करायचं लोकांना, तुम्हाला लोकांना माफ करायचं आहे आणि तुम्हीही लोकांची माफी मागायची. ज्यावेळेस तुम्ही ह्या दोन प्रकारे कराल, आता ज्यावेळेस तुम्हाला लोकांना माफ करायचं आहे, हे तुम्हाला त्या लोकांसाठी माफ नाही करायचं, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी त्या लोकांना माफ करायचं. तुम्हाला स्वतःला त्या गिल्टमधून, त्या ग्रीफमधून, त्या शेममधून तुम्हाला स्वतःला फ्री करायचं. तुम्हाला त्या अनवॉन्टेड प्रॉब्लेम्समधून, एनर्जीजमधून स्वतःला तुम्हाला बाहेर पाडायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस 2025मध्ये नवीन जो गायडन्स तुमच्यासाठी एंजल्सकडून येतो ती एक अनकन्व्हेन्शनॅलिटी आहे. तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने विचार कराल, वेगळे नवे सोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध होतील आणि तुम्ही एक डिफरंट आउटलुक घेऊन, डिफरंट पर्स्पेक्टिव्ह घेऊन विचार कराल, जे तुमच्यासाठी येणाऱ्या टाईममध्ये लकी राहील. सो फॉरगिव्हनेस तुम्हाला एक अनकन्व्हेन्शनल मेथडमध्ये, अनकन्व्हेन्शनल एक युनिक पर्सनॅलिटी बनवेल. त्यासाठी तुम्ही तयार राहा. मिथुन राशी म्हणजे जेमिनाईंसाठी काय मेसेज आहे बघूयात. जेमिनाईंसाठीचा जो मेसेज आहे, ॲडव्हर्सिटी म्हणजे जेमिनाईन्स लोक, जे मिथुन राशीची लोक आहेत, जी कॉन्स्टंट द्वंद्वामध्ये आहेत की बाबा आपल्याबरोबर ही परिस्थिती काय येते, आपण काय केलं पाहिजे, काय आपण चुकलो, या सगळ्यामध्ये त्यांचा जो विचार जातो आणि त्या येणाऱ्या चुकीच्या परिस्थितीमुळे, वाईट परिस्थितीमुळे जर ते खचून जात असतील तर त्यांच्यासाठी युनिव्हर्सचा मेसेज आहे की तुम्ही आता त्या ॲडव्हर्सिटीला ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा, त्या चॅलेंजेसना फेस करण्याचा प्रयत्न करा. कारण की ते चॅलेंजेस तुम्हाला दिले गेलेत कारण की तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की तुम्ही ते रिझॉल्व्ह करू शकता. मग युनिव्हर्स तुम्हाला म्हणत आहे की दिस इज द टाईम की जिथे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फेस करायच्या, तुम्हाला त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करून फेस करायचं आहे, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी येईल. आणि ज्यावेळेस ती स्टेबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येईल त्यावेळेस तुमच्या लाईफमधले जे स्पेशली पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम जे चालू होते, पर्सनल लाईफच्या ज्या गोष्टी खराब चालल्या होत्या, त्या आता पुन्हा मार्गस्थ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे 2024चं जे लर्निंग तुमच्यासाठी आहे की तुमच्या चॅलेंजेसना तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिका, जेणेकरून नवीन वर्षात तुम्ही खूप चांगली प्रकारे प्रगती करू शकता. कर्क राशी म्हणजेच कॅन्सेरियनसाठीचा जो मेसेज आहे, जो मेसेज आहे तो पीस आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या वर्षभरात तुमची मानसिक शांतता तुम्हाला मिळत नाहीये, तुम्ही पीस ऑफ माइंडवर काम करण्याचा प्रयत्न करताय पण ती मिळत नाहीये, पण ती तुम्हाला का मिळत नाही याचं कारण तुम्ही शोधताय का, तुमची अस्थिरता काय आहे, तुमच्यामध्ये ते पीस न येण्याचं कारण काय आहे, तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टींना होल्ड करून बसलाय. ज्या गोष्टी रिलीज करायच्या त्या गोष्टी तुम्ही होल्ड करून बसलाय. मग ते ग्रजेस असतील, एकमेकांबद्दलचे वाद असतील, विवाद असतील. सो तुमचं लर्निंग हेच आहे की तुम्हाला त्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज रिलीज करायचं आणि स्वतःला सांगायचं की दॅट यू आर अ लव्ह, यू आर compassionate, you are amazing, you are awesome. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. यू आर अ पीस.
अशा अफर्मेशन्स तुम्हाला द्यायच्या. आणि ज्यावेळेस तुम्ही या पीसच्या रिलेटेड काम करायला सुरुवात कराल, ज्यावेळेस तुम्ही ती निगेटिव्ह एनर्जी रिलीज करायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की या सगळ्यामध्ये एक डिव्हाइन पर्पज आहे. येणारा टाईम तुमच्यासाठी एक डिव्हाइन पर्पज घेऊन येईल. तुम्हाला तुमची नवीन ओळख पटेल. तुम्हाला कळेल की ही जे तुमचे निगेटिव्ह एनर्जीज होत्या, जो डिस्कम्फर्ट तुम्हाला झालेला होता, तो एका कारणासाठी होता आणि ते कारण गरजेचं होतं तुमच्या ग्रोथसाठी. त्यामुळे या पीसच्यावर फोकस करा, तुमच्या नवीन रिलीज करण्याच्या एनर्जीवर फोकस करा आणि ॲक्सेप्ट करा. सिंह राशी म्हणजेच लिओसाठीचा जो मेसेज आहे तो मेसेज आहे रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही अप्स अँड डाऊन्स बघत होता गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये, तर तुम्हाला तुमचं रिलेशनशिप काहीतरी शिकवायला आलं, ते काहीतरी लेसन्स द्यायला आलं. जर तुम्ही चुकीच्या लोकांना ट्रॅक करताय, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करताय रिलेशनशिपमध्ये, जर तुमची लॉयल्टी क्वेश्चन करण्यासारखी, त्यावेळेस तुमची ऑनेस्टी क्वेश्चन करण्यासारखी आहे, त्यावेळेस हा टाईम तुम्हाला सांगतो की तुमच्या रिलेशनशिपवर फोकस करा. हे लर्निंग्स 2024चं तुमच्यासाठी हे असणार आहे की तुमचे रिलेशन्स तुम्ही अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा जिथे तुम्ही पोलाईट वर्ड यूज करता, जिथे तुम्ही चांगली भाषा बोलताय, चांगले विचार आदान प्रदान करता आणि अशाच लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. कारण जे तुमच्यासाठी ऑथेंटिक आहेत त्या गोष्टींसाठी तुम्ही तुमची ऑथेंटिसिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. कुठलाही फेक चेहरा तुम्ही ठेवू नका, कुठल्याही डबल गेम्स तुम्ही करू नका, कुठल्याही ड्युअल माइंडसेटमध्ये तुम्ही राहू नका. आणि जर तुम्ही असं केलं, जर तुम्ही या लर्निंग्सला उपयोगी आणलं, तर नेक्स्ट इयर तुमच्यासाठी तुमची ऑथेंटिक सेल्फ काय आहे, तुमची ट्रू सेल्फ काय आहे, त्या जर्नीवर तुम्ही जाल. स्पिरिच्युअली पर्सनली तुम्ही इव्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करा. सो यावर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. कन्या राशी म्हणजेच वर्गोसाठीचा जो टाईम आहे तो टाईम आहे जिथे तुमचं लर्निंग आहे की जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या विश्वामध्ये खूप गुंतलेला आहे. तुम्ही इमॅजिनरी सिच्युएशन्स क्रिएट करून तुम्ही हॅपी होता, इमॅजिनरी सिच्युएशन्स क्रिएट करून तुम्ही दुःखी होता. पण ज्यावेळेस तुम्ही विचार करताय की ह्या सिच्युएशन्स खरंच आहेत का, खरंच तुम्ही रियालिटी चेक करताय का, किंवा कुठल्या तरी एखाद्या सिच्युएशनला तुम्ही एवढं ताणताय आणि त्याच्यातून तुम्ही चुकीचा विचार करताय, इमॅजिनरी सिच्युएशन्स क्रिएट करून जर तुम्ही दुःखी होत असाल, तर हा टाईम आला आहे तुमच्यासाठी की जिथे तुम्हाला हे ब्रेक करायची आहे सायकल आणि तिथे तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनचा क्रिएटिव्ह पद्धतीने उपयोग करा. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा क्रिएटिव्ह पद्धतीने उपयोग करा. तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जे गोल्स मॅनिफेस्ट करायचे त्याच्या संदर्भात काम करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही असं करू शकताय तर युनिवर्स तुम्हाला म्हणताय की तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी कळतील. तुमचा जो स्वभाव आहे, मल्टीटास्किंग तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये जी कार्यक्षमता आहे, जी कार्यकुशलता आहे, ती एनहान्स होण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे तुमच्या इमॅजिनेशनला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. तुमचे स्किल्स, तुमची कार्यशीलता, क्रिएटिव्हिटी आपोआप इन्क्रीज होताना दिसतीये. तुला राशी म्हणजेच लिबरन्ससाठीचा जो टाईम आहे जिथे तुम्हाला अंत असते प्रारंभ हा फॉर्म्युला यूज करायचा. बऱ्याचशा गोष्टीतून तुम्हाला डिटॅच व्हायचं, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लेट गो करायच्या. मग तो तुमचं प्राईड असेल, इगो असेल, निगेटिव्ह थॉट्स असतील, निगेटिव्ह एनर्जीज असतील, स्वतः बाबतीतल्या, लोकांबाबतीतल्या काही संकल्पना असतील की जे चुकीच्या अवधारणा तुम्ही घेऊन बसला, तर आता तुम्हाला त्या सोडून द्यायच्यात. हायस्ट 2024चं तुम्हाला लेसन आहे आणि याच लेसनला तुम्ही जर या महिन्यात पूर्णपणे आत्मसात करू शकलात, यावर काम करू शकलात, तर 2025ची सुरुवात आणि एंटायर इयर तुमच्यासाठी चांगलं होताना दिसतंय. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोडायच्यात आणि ह्या एंटायर प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर व्यवस्थित राहायचंय. बी जेंटल विथ युअर सेल्फ, बी काइंड विथ युअर सेल्फ हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. कारण की बऱ्याचशा गोष्टींची डिटॅचमेंट झाली पाहिजे, कारण नवीन गोष्टी येण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि या नवीन गोष्टींसाठी तुम्हाला तुमचे जुने थॉट पॅटर्न्स चेंज करावे लागणार आहे. हा लेसन आहे 2024चा तुमच्यासाठीचा. वृश्चिक राशी म्हणजे स्कॉर्पिओसाठीचा जो मेसेज आहे तो आहे ह्युमर. तुम्ही लाईफला खूप सिरियसली घेतलं असेल, प्रत्येक गोष्टी तुम्ही सिरियसनेस घेऊन येत असेल आणि त्या सिरियस असण्यामुळं तुमच्या हेल्थवर, तुमच्या मेंटल स्टेटवर परिणाम होत असेल, तर तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीची लाईटर साईड बघितली पाहिजे, प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघितली पाहिजे. नो मॅटर तुमचं कितीही स्केड्यूल हेक्टिक असेल, त्यातून तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असा तुमच्यासाठीचा टाईम काढा जिथे तुम्ही हसू शकाल, गेम खेळू शकाल, आपलं मन व्यक्त करू शकाल, तुम्ही तुमच्या ह्युमरवर काम करू शकाल, एक लाईटर साईड बघाल, तर तुम्ही गोष्टी करण्याचा
गरजेचं आहे, कारण की हा टाइम तुम्हाला त्या गोष्टी सांगतो की प्रत्येक वेळेस तुम्ही सिरियस होऊन नाही चालणार आहे. तुम्हाला तुमच्या हार्टला ब्लेस करणं आता गरजेचं आहे, कारण की हार्टमध्ये तुम्ही खूप सारे सिरियस इमोशन्स क्रिएट करून ठेवले असतील, स्टोअर करून ठेवले असतील, तर आता त्यांना रिलीज करण्याची आवश्यकता आहे. कारण की डिवाइन तुम्हाला म्हणतंय तुम्हाला जो इमोशनल आणि स्पिरिच्युअल सपोर्ट मिळणार आहे, पण जर तुम्ही तो तुमच्या हार्टला ब्लेस केलं तर तुम्ही ते एनर्जीज जुन्या रिलीज केल्या, तर नवीन एनर्जीजना तुम्ही नवीन जागा बनवून दिली तर त्या गोष्टी तुमच्यासाठी होणार आहेत. त्यामुळं स्वतःच्या सिच्युएशन्सना एका लाईटर साईडवर बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस सिरियस होण्याची गरज नाही आहे. एक प्रॅक्टिकली दोन्ही सिच्युएशन्समध्ये तुम्ही बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. धनुराशी म्हणजेच सॅजिटेरियससाठीचा जो मेसेज आहे, दरवेळेस तुम्ही जजमेंट करण्याचा प्रयत्न करताय धनुराशीचे लोक. हा आपण कसं बरोबर, तो कसा चूक, याची धारणा अशी आहे, आपली धारणा अशी आहे, मग तो चुकीच्या पाथवर चाललाय, आपण बरोबर पाथवर चाललोय, किंवा कोणत्या ना कोणत्या वेमध्ये तुम्ही एकमेकांना जजमेंट करण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक जण तुमच्यासारखा विचार करेल असं नाहीये. प्रत्येक जण तुमच्यापेक्षा वेगळा विचार करणारा असू शकतो, कारण की जे तुम्हाला बरोबर दिसतं ते कदाचित समोरच्याला चुकीचं दिसत असेल. आणि हे जजमेंट्स तुम्हाला आता लाईफमधून काढायचे आहेत, कारण की हे जजमेंट तुमच्या प्रगतीच्या आड येत आहेत. तुमची निगेटिव्ह थॉट प्रोसेस तुमच्या ह्याच्यामध्ये येते. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या लाईफमध्ये तुम्हाला परफेक्ट हव्या, ज्या परफेक्ट असल्या पाहिजेत, त्यावर तुम्ही फोकस न करता युनिवर्स तुम्हाला आता म्हणतं तुम्ही प्रोग्रेसवर फोकस करा. नो मॅटर किती एका मिनिटाची प्रोग्रेस असू दे, ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही आराम केलात, दुसऱ्या दिवशी तुम्ही काम केलं, पण जो दुसऱ्या दिवशी काम केलं त्यावर फोकस करा. ज्या दिवशी तुम्ही आराम केलात तो रेस्टचा वाला दिवस होता, तिथं तुम्ही प्रोडक्टिव्ह काही नाही करू शकलात, दॅट इज अगेन ओके. तुम्ही प्रोग्रेसवर फोकस करण्याचा प्रयत्न करा. जजमेंट बाजूला काढण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही जजमेंटल ॲटिट्यूड सोडून द्याल त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये नवीन डोअर्स ओपन होताना दिसतात, नवीन प्रोग्रेस होताना दिसतात. आणि कंपॅरिझन आपलं दुसऱ्यांबरोबर करू नका. आपली जर्नी वेगळी आहे, त्यांची जर्नी वेगळी आहे. मकर राशी म्हणजेच केप्रिकॉन्ससाठीचा जो हा मंथ आहे किंवा हे एंटायर इयर जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, जो लेसन आहे तो तुमच्यासाठी हा आहे की तुम्हाला तुमची फिअर रिलीज करायची आहे. ज्या भीती तुम्हाला वाटत असेल, जी एन्झायटी असेल, जे डिप्रेशन असेल, ते रिलीज करा आता. त्याचा उपयोग इथून पुढच्या टाईममध्ये तुम्हाला नाही आहे. ती फिअर, ती एनर्जी तुमच्या मॅनिफेस्टेशन्सना ब्लॉक करते. ती एनर्जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. तुम्ही लो फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत होताय त्या फिअरमुळं. आणि जी फिअर तुम्ही ज्यावेळेस ती सोडाल त्यावेळेस युनिवर्स तुम्हाला म्हणताय कमिंग इयरमध्ये डीप इमोशनल हिलिंग तुमचं होऊ शकतं. जे हिलिंग तुम्ही एक्सपेक्ट करत आहात, ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या सगळ्या सोडून द्या. पास्टच्या मेमरीज असू देत, पास्टच्या कडू आठवणी असू देत, त्या ज्यावेळेस तुम्ही सगळ्या सोडाल त्यावेळेस तुम्ही हिलिंगला आमंत्रण देताना दिसता. सो तुमचं लर्निंग हेच आहे की जे फिअर्स आहेत तुम्हाला काहीतरी आता समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, त्या लेसन तुम्ही शिका आणि पुढे जा आणि त्या गोष्टींना रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कुंभ राशी म्हणजेच अक्वेरियससाठीचा जो हा टाईम आहे तो तुम्हाला सांगतोय जसं मकर राशीच्या लोकांना फिअर होती तसं कुंभ राशीच्या लोकांना त्या गिल्ट बाहेर काढायचं, गिल्टमधून बाहेर पडायचं. जे पास्टमध्ये चुकीचं झालं असेल, वाईट झालं असेल ते सोडून द्या आता. कारण की हा टाईम आला की तुमचे बिलीफ्स आता मोठे करायचे, तुम्हाला तुमचे लर्निंग्स हायर करायचे. आणि हा टाईम तुम्हाला सांगतोय की त्याच्यामध्ये हायर लर्निंगमध्ये गिल्ट येणार नाही आहेत, हायर एनर्जीजमध्ये गिल्ट कुठेही येत नाही. ज्यावेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस तुमच्या स्पिरिच्युअल पाथवर तुम्ही ग्रो करताना दिसता. ज्यावेळेस तुम्ही हा गिल्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या मनासारखी लोक, लाईक माइंडेड पीपल मिळण्याचा सुरुवात होतील. कारण की तुम्ही तुमच्या एरियामध्ये एवढे गुंतलेले आहात की तुम्हाला बाकीचं जग दिसत नाहीये. सो आता ह्या गिल्टमधून बाहेर पडणं आवश्यक आहे. हाच लेसन तुमच्यासाठी 2024चा आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट 2025साठी पायसिसला काय आहे बघूयात. पायसिसचा लेसन असा आहे चेंज. पायसिस म्हणजे मीन राशीचे लोक कदाचित चेंज त्यांच्या आयुष्यात मागतायत, पण ज्यावेळेस तो चेंज येतो त्यावेळेस ते अलाव करत नाही आहेत, ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत आणि मग त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. ते रेजिस्ट करतायत चेंजला. ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की चेंज तुमच्या लाईफमध्ये हवा आहे तर त्याला ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला चेंज हा डिस्कम्फर्टेबल असणार आहे, तो तुम्हाला डिस्कम्फर्ट घेऊन येईल, तुम्ही अनकम्फर्टेबल व्हाल या सगळ्या गोष्टींमध्ये, पण ही प्रोसेस आवश्यक आहे. हा लेसन तुम्ही शिकणं आवश्यक आहे. कारण की चेंजेस समटाईम्स आर अनकम्फर्टेबल टू अस बट दे आर नेसेसरी.
त्यामुळे ती गोष्ट तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट केल्यावर तुमची एनर्जीज, निगेटिव्ह एनर्जीज क्लिअर होताना दिसत आहे. 2025मध्ये एक नवीन मार्ग तुम्हाला मिळताना दिसतोय. हे झालं मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठीचं 2024मध्ये काय लेसन त्यांनी शिकणं गरजेचं होतं त्याची चर्चा केली. नेक्स्ट इयरची आपण थोडीशी झलक बघितली. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.